नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण करणार आहोत मोड आलेल्या मुगाची भाजी। तर त्यासाठी आपण मूग घेतलेले आहेत 1 वाटी। तर आधी भिजत ठेवले होते 1 दिवस आणि त्यानंतर आपण मोड येण्यासाठी त्यांना चाळणीत किंवा कपड्यामध्ये ठेवायचं आहे। तर इथे 2 कांदे, 2 टोमॅटो आणि 2 बटाटे घेतलेले आहेत कापून, आणि चवीपुरता मिरच्या, आलं लसूण आणि कढीपत्ता। आता फोडणीमध्ये आपण जिरं आणि मोहरी घातलेली आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर आता इथे आपण मिरची घालून घेऊया। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता की कशा प्रकारचं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार। आणि त्यानंतर आलं लसूण आपण कुटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे इकडे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण इथे कांदा घालून घेऊया। कांदा घालून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित, त्यामुळे भाजीला चव छान येते। त्यासाठी कांदा आपण चांगला शिजवायचा आहे आधी। कांदा शिजल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बटाटी घातलेली आहेत इथे। तर इथे बटाटी तुमच्या आवडीनुसार कापून घेऊ शकता। तर मी अशा प्रकारे कापलेले आहेत, एकदम मोठी पण नाही आणि एकदम बारीक पण नाही। तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता सगळे आपण मसाले घालणार आहोत। तर पहिले आपण हिंग घातलेला आहे, त्यानंतर आता आपण हळद घालूया आणि हळद नंतर आपण आता धणे पावडर घेतलेली आहे। 1 चमचा धणे पावडर घालायची आहे। धणे पावडर मी घरीच बनवलेली आहे। धणे पहिले भाजून घेऊन चांगले मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत, ज्यामुळे चव छान येते। त्यानंतर इथे आपण घातलेला आहे गरम मसाला आणि आता इथे लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती घातलेली आहे। तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आगरी मसाला आहे तो देखील थोडासा घातलेला आहे आणि चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे सगळ्या भाजीमध्ये। तर आता इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे, तुमचा ज्याप्रमाणे अंदाज असेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो घालायचे आहेत। टोमॅटो सगळ्यात शेवटी का घातले, कारण की आधीच घातले असते तर आपलं बटाटा आणि कांदा व्यवस्थित शिजला नसता, त्यासाठी आपण टोमॅटो नंतर घालायचे आहेत फोडणीमध्ये। आणि आता आपण सोलले म्हणजे जे मोड आलेले मूग आहेत ते घेतलेले आहेत, तुम्ही सोलून देखील घेऊ शकता, मी इथे सालासकटच घेतलेले आहेत। व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि आधी मी जेव्हा आपण भाजी कापत होतो त्यावेळेस पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। तर अशा प्रकारे आपल्या मोड आलेल्या मुगाची भाजी आहे ती आता थोड्या वेळातच बनेल। तर आता मी 15 मिनटं वाफ दिलेली आहे लो फ्लेमवर। जर तुम्ही मीडियम फ्लेमवर देत असाल तर 10 मिनटातच होईल। तर अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे मोड आलेल्या मुगाची। तुम्ही बघू शकता अगदी मस्त आणि अप्रतिम अशी दिसत आहे। भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करू शकता। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।